माय न्यू चॅनल वेद चव्हाण ब्लॉग. आज आम्ही आलो कर्नाळाला पक्षी बघायला. पण इकडे एक पण पक्षी नाही, पण तो निसर्ग एवढा चांगला आहे. आता आम्ही आतमध्ये आहोत. मला दाखवतो तिकडे काय काय खेळायला आहे, जेवायला आहे, सगळं दाखवतो. ठीक आहे, चला बघू आपण. तर काय आता तुम्ही बघू शकता इथे काय काय इथे एक्सरसाइज करायला. इथे खूप सारे हे इथे स्टेरिंग दिले. इथे नीनाच बसलाय आणि मी वेद आहे. तर तुम्ही बघू शकता इथं काय काय इथे बसायला. इथं निसर्ग खूप चांगला आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता नीना तिथे एक्सरसाइज करत आहे, तुम्ही बघू शकता. इथे लोक आहेत खूप सारी, बघा खूप मोठा आहे. आणि तिकडे समोर आपला कर्नाळा किल्ला आहे. तिकडे मम्मी पप्पा बसलेले आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा तिकडे मम्मी पप्पा आहेत. आणि आता काय मी तुम्हाला दाखवणार आहे काही किल्ल्यांची, आपल्या कर्नाळा किल्ल्यांची प्रतिकृती. थोड्या वेळाने दाखवतो मी तुम्हाला कर्नाळा किल्ल्याची प्रतिकृती. तर गाईज आता मी तुम्हाला कर्नाळा किल्ला जायचा मार्ग दाखवणार आहे. तर चला आपण जाऊया कर्नाळा किल्ल्याला. हे बघा नीना देत नाही माया मागे. चला आता आपण जाऊया, बघूया आपला कॅमेरा कसा आहे. तर काय बघू शकता तुम्ही इथं टायगरचा स्टॅच्यू ठेवलेला आहे. त्याच्यासोबत नीना बसलाय त्याच्यावर. आणि ते पियायला पाणी आहे. इथं पक्षींचा आवाज बघू शकता तुम्ही. लिहिलेले आहे काय तुम्ही बघू शकता. तिकडे करणार तिथे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, वाचून घ्या. हॅलो नीनाच बसलेला आहे इथं. हॅलो कर हॅलो 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 गाईस. तर गाईस आता मी पुढे जात आहे, बघूया काय किल्ला आहे इथे. वरती गेलं का किल्ला? बघ कुठे किल्ला वेळ नाही. किल्ला या साईडला आहे ब्रो. हा या किल्ला त्याच्या वाटतं, म्हणजे वरती त्याला अलाउड नाही आहे. इथे राहायला घरही आहे गाईस, बघू शकता किती मोठं घर आहे. ते डक आहेत. प्राण्यांचा आवाजही येत असेल तुम्हाला. तर काय कुठलं काम चाललं आवाज येतो, पण ते काम चाललेलं आहे. इथं खूप लोक आलेले. तर हॅलो गाईस, तुम्ही इथं बघू शकता इथे काही माहिती दिलेली आहे. ते स्क्रीनशॉट काढून घ्या. बरोबर की नाही मिळणार मग? हां कामाचं असेल काहीतरी. काय काय माहिती मला पण नाही वाटत आहे. तर गाईस इथं बघा हे काय इथं हत्ती आहे, त्याच्यावर एक झाड लावलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे काका बसलेले आहेत, ते बघू शकता. इथं काय काय बघू शकता. पूर्ण चक्क इकडे बसायला दिलेलं आहे. जेवायला पण आहे, हॉटेल दिलं जेवायला. इथे पिंजरा आहे पण त्याची फोनच नाही. मेन गडबड तीच. आम्ही चालू पक्षी बघायला, म्हणजे एक पक्षी नाही आहे ह्याच्यामध्ये. पोपट झालं आमचं. लय मोठं बोट झालं इकडे बघा. एक सुद्धा पक्षी दिसत नाही इकडे, एकही पक्षी नाही. त्यांना विचारलं पक्षी कुठे आहे, तर की जंगलात जायला लागेल. जंगलात जायला अलाउड नाही. काय करायचं आम्ही, तिथे पैसे वाया गेले 4 तिकीट. मग काय. आणि इकडं बघा हिरण आहेत. आता आपण धावूया हिरण. चलो हिरण. वेद पळत आहे इकडं. इथं पण इकडे पिंजरे आहेत. आधी इकडे पक्षी ठेवायचे होते, एक पक्षी नाही इकडे. एकही पक्षी नाही तिकडे. आधी खूप तरी वाटतंय की इथं वाघाला ठेवायचं आधी. हा इकडे एक झू होता. आता मी वर जातात आम्ही. चला वर. वेद पळत आहे इकडं. काय माहिती इकडं हिरण आहेत, हिरणचे स्टॅच्यू. त्यामुळे वर आलो. इकडं पण काहीच नाही. खूप लोक आले तिकडे. वरती जाऊ आता. पण इकडे मस्त निसर्गाचं होतं. इकडं पूर्ण जंगल भरलं. इकडे पूर्ण जंगल आहे. आणि इथून तुम्ही बघू शकता तिथे गार्डन दिसत असेल तुम्हाला. हा इथे गार्डन छोटं मस्त. इथं फक्त 13 वर्षाच्या खाली तिकडं, म्हणजे आम्ही तर जाऊ शकतो. मग इथे दिसत असेल तुम्हाला गार्डन. की आम्ही 10 वर्षाचे आहे. मस्ती करते आम्ही. असणार 11 वर्षाचे. 12 चालले आता. इथे एकही प्राणी, इथं बसायला पण जागा दिले. इकडे आम्ही असं बसून ब्लॉग काढू शकतो. आता मी वरती जात आहोत. वरती काय काय थोडं अजून दाखवू, शोधून जरा. चला वरती वेतना बघून. चला आम्ही वरती जातोय. चला वरती बघूया काय काय.